जिल्हा परिषद पंचायत समितीची आता रणधुमाळी चालू आहे. 3 पक्ष तुमच्या विरोधात लढत करतात, यावरती तुम्ही काय सांगाल? हे बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संघर्ष आणि लढाई काही नवीन नाही. पक्ष 3 असो किंवा 4 असो त्यानं काही फरक पडत नाही, कारण इथं काम बोलते आहे. विकास झालेला लोकांनी पाहिला आहे, त्या तालुक्यातल्या घराघरांनी पाहिलेला आहे. त्यामुळं आम्ही जनतेशी प्रामाणिक आहोत. प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन टूम काढायची, लोकांना भावनिकतेच्या आहारी न्यायचं आणि मतं मिळवायची, हा आमचा धंदा नाही. आमचं जे काय आहे ते स्पष्टपणे कामावर बोल, विकासावर बोल, हाच आमचा मार्ग राहिलेला आहे. मागच्या टर्मला तुम्ही देवीदास दरेकरजींचा प्रचार केला, त्याच्यावर तुम्ही काय सांगणार? मला आता वाटायला लागलं ती माझी चूक होती. कधी कधी माणूस चुकीचा माणूस निवडतो, तसं झालेलं. ठीक आहे, जे झालं ते झालं. आता आम्हाला चांगली माणसांचा प्रचार करायची संधी मिळाली. कैलासभाऊंबरोबर पूर्वीसुद्धा 10 वर्षे काम केलं आणि आतासुद्धा काम करण्याची संधी मिळालेली आहे. जिल्हा परिषदेचे उमेदवार माझी पुतणी आहे, आढळराव तिचं माहेर आहे, तिला मी जवळून ओळखतो आहे आणि तिनं नारोडी गावचं सरपंच पद यशस्वीपणे सांभाळलेलं आहे. आणि मला खात्री आहे की दोघंही आणि आमचे पेठ गणातले संजय पवळे हे तिघेही चांगल्या पद्धतीनं काम करतील आणि कामामध्ये कुठेही कमी पडणार नाही, लोकांच्या अडचणीला धावून जातील अशी अपेक्षा आहे. तुमच्या मार्फत सातगाव पाटारावरती ज्या पाणी योजना झाल्या त्याच्यावरती तुमचं नामोल्लेख कुठंच होत नाही, ज्यांच्यामुळे तुमच्यामुळे जे शासकीय योजना तिथं राबवल्या गेल्या. आता हे लोकांना माहिती आहे, सातगाव पठाराच्या जनतेला माहिती आहे. सुरुवात पहिली बैठक जिल्हा परिषदेमध्ये माझ्या अध्यक्षतेखाली झाली. त्याच्यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी होते, जिल्हा परिषदेचे CEO होते, जिल्हा परिषदेचे इंजिनियर्स होते, तिथले जिल्हा परिषद सदस्य होते, पंचायत समिती सदस्य होते, हे सगळे होतो. आणि त्याच्यानंतर 4 बैठका झाल्या. जिथं जिथं अडचणी आल्या त्यामध्ये जीवन प्राधिकरण असेल किंवा बाकी ठिकाणी असेल, त्या सगळ्या अडचणी दूर करण्यामध्ये माझा सहभाग असायचा. जिल्हा परिषद सदस्य असायचे बरोबर, नाही मी सगळं एकट्याचं श्रेय असं मी म्हणणार नाही, परंतु हे जिल्हा परिषद सदस्याचं काम नाही, त्यासाठी मी खासदार म्हणून काम केलेलं आहे. विरोधकांवरती टीका न करता तुम्ही जनतेला काय सांगणार? जनतेला सांगायची गरज नाही, आंबेगाव तालुक्यातली जनता सुज्ञ आहे. त्यांना माहिती आहे की आपल्या अडचणीला धावून जाणारं कोण आहे, विकास कामं करणारा कोण आहे. आंबेगाव तालुक्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये जेवढी कामं झाली तेवढी महाराष्ट्रातल्या कुठल्याही विधानसभेमध्ये झालेली नाही, हे मी तुम्हाला शपथपूर्वक सिद्ध करून दाखवेन. धन्यवाद.